पुणे स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या पीडितेनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी पीडितेनं सगळी आपबीती मुख्यमंत्र्यांसमोर मांडली। या प्रकरणात असीम सरोदे यांना विशेष सहकारी वकील म्हणून नियुक्त करावे अशी मागणी सुद्धा तिने केली। तर आरोपी दत्ता गाडे याने 2 वेळा बलात्कार केला असल्याचं देखील तिने या पत्रात नमूद केले। पूर्ण ताकदीने विरोध केल्यानंतर दत्ता गाडे यांनी पळ काढला असं देखील पीडिता म्हणाली। तसंच पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी इच्छा नसताना सुद्धा माझी वैद्यकीय चाचणी करायचे अशी तक्रार सुद्धा तिने यावेळी केली। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पुणे स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या पीडितेनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी पीडितेनं सगळी आपबीती मुख्यमंत्र्यांसमोर मांडली। या प्रकरणात असीम सरोदे यांना विशेष सहकारी वकील म्हणून नियुक्त करावे अशी मागणी सुद्धा तिने केली। तर आरोपी दत्ता गाडे याने 2 वेळा बलात्कार केला असल्याचं देखील तिने या पत्रात नमूद केले। पूर्ण ताकदीने विरोध केल्यानंतर दत्ता गाडे यांनी पळ काढला असं देखील पीडिता म्हणाली। तसंच पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी इच्छा नसताना सुद्धा माझी वैद्यकीय चाचणी करायचे अशी तक्रार सुद्धा तिने यावेळी केली।